सर्व अच्युत गोत्रीय बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम. सर्वज्ञ श्रीचक्रप्रभूंनी या सृष्टीवरती अवतार घेतल्यानंतर या जीवाच्या हिताकारणे, भल्या कारणे, अयोग्य जीवाला योग्य करण्यासाठी व ज्ञानाला व प्रेमाला पात्र करण्यासाठी परमेश्वराने ज्या अनंत लीळा केल्या, त्या अनंत लीळांमधून आपल्याला जो समज, बोध आणि जाणीव करून दिलेली आहे, तो बोध, समज, जाणीव आपण आपल्या जीवनात उतरवून परमेश्वराला प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहोत. परमेश्वर जोगेश्वरीला आहे. जोगेश्वरीला अवस्थान असताना अनेक भक्त परमेश्वराच्या सन्निधानात आहे. आणि एके दिवशी असेच सर्वज्ञांच्या बाहेरच्या पाषाणाच्या पाठावर आसन होते. भोटोबास आणि भक्तजन हे व्यापार करत होते, विटा वाहत होते. आणि त्याच वेळेस देमाईसा जी आहे, भूतानंदांची कन्या, एकाईसा सर्वज्ञांजवळ बसल्या होत्या. देमाईसा आहे, एकाईसा आहे, अशा सर्वच सद्भक्त परमेश्वराजवळ बसलेले असतानाच सर्वज्ञ देमतीला म्हणतात, देमती, आम्ही राजे झालो तर तुम्ही काय कराल म्हटले. तुम्ही काय व्हाल? देमाईसा म्हटली, जी तर मी प्राप्त होणारी सेवा करणारा आपला सेवक होईल. मी सेवक होईल. जी बी सेवा मला प्राप्त होईल ती मी करेन. त्यानंतर एकाईसांना सर्वज्ञ म्हणाले, बाई, आम्ही देव झालो तर तुम्ही काय व्हाल? म्हणजे दोघींना तोच प्रश्न विचारलेला आहे आणि दोघींनी वेगवेगळे उत्तरं दिलेले आहे. देमाईसाला देव म्हणतात, आम्ही राजे झालो तर काय होईल, काय कराल? आणि एकाईसाला विचारता, आम्ही देव झालो तर काय कराल? ते म्हणतात, जी मी भक्त होईन. आणि मग देव म्हणतात, भक्त जर तुम्ही व्हाल तर वानऱ्यासारखा असा व्यापार करावा लागेल, विटा व्हावा लागेल, काम करावं लागेल. तर तेव्हा ती एकाईसा म्हणते, जी तर मग मी शेजारच्या गावी जाईन. अर्थात मी हे असं काही काम करू शकत नाही, दास्य करू शकत नाही. भक्त व्हायचं आहे, परंतु कष्ट नको, त्रास नको, सेवा नको, व्यापार नको, अशी तिची प्रवृत्ती आहे. सर्वज्ञांनी आता स्मित हास्य केलेलं आहे. हिला भक्त म्हणजे काय हेच माहीत नाही. आणि हे सांगितल्यानंतर ती मात्र शेजारच्या गावी जाण्याची मानसिकता आहे. भक्त आणि शेजारच्या गावी असे म्हणावे काय म्हटलं? भक्त आणि शेजारच्या गावी असतो का तो? आणि भक्ताची जी थोरवी आहे, देव मग ह्या लीळेमध्ये सांगतात. एकच प्रश्न आहे, दोघींना वेगळा विचारलेला आहे, दोघींनी वेगळं उत्तर दिलेलं आहे. त्याच्यावरून ही जीवाची एक प्रवृत्ती आहे. ती प्रवृत्ती, वृत्ती, त्यानुसार तिनं उत्तर दिलेलं आहे. इतक्यात भोटोबास पण सेवादास्य करून आले. भोटोबासांना यातलं काहीच माहीत नाही आहे. आणि परंतु परमेश्वर भोटोबासांना निमित्त करून आपल्याला तत्त्वज्ञान सांगतात. देव सर्वज्ञ म्हणतात, वानरिया, हल्ली एक भक्त आला आहे म्हणले, परंतु तो शेजारच्या गावी जाईन म्हणतो, शेजारच्या गावी राहीन म्हणतो. तर आचार्यांना आश्चर्य वाटतं. भोटोबास विचारतात, जी तो कसा आणि कोण जी? आता आचार्यांना काहीच माहीत नाही, परंतु परमेश्वर सर्व वृत्तांत सांगतात. सर्वज्ञ म्हणले, आम्ही देमतीला असं विचारलं, आम्ही राजे झालो तर काय होईल? तर ती म्हणते, आम्ही दास होईल, दासी तो स्वीकारू, सेवा करू. परंतु एकाईसाला विचारल्यानंतर ती म्हणते, मी भक्त होईन. आणि मग मी सांगितलं की वानऱ्यासारखं काम करावं लागेल, व्यापार करावा लागेल. तर ती म्हणते, शेजारच्या गावी जाईन. आणि मग वानऱ्यासारखं इटा, वाटी, माती ज्यावेळेस तुम्हाला व्हायला लागेल त्यावेळेस ते लपतात, पळतात. ते म्हणतात, आम्ही शेजारच्या गावी जाऊ. आणि मग परमेश्वर हे सांगितल्यानंतर आचार्यही त्याच्यावरती एक व्यक्त होतात, आपलं स्पष्टीकरण देतात. हे काय जी म्हणले, यांची भक्ती ती शेजारच्या गावावरूनच, म्हणजे त्याच योग्यतेच्या आहे, त्याच पात्रतेच्या आहे. शेजारच्या गावी राहणार, भक्ती करणार, अपेक्षा करणार, देव व्हावा, देव मिळावा, परंतु देवाच्या सन्निधानात येऊन देवानी म्हणितलं ते मात्र करणार नाही. आजही आपल्याला आजूबाजूला हेच दिसतंय. देवाच्या सन्निधानात येणं म्हणजे आज्ञाप्रतिपालन करणं, आचार करणं, ती करण्याची प्रवृत्ती नाही, ती करण्याची मानसिकता नाही आहे. परमेश्वराने काय सांगितलेलं आहे त्याचा अभ्यास करून ते आपल्या जीवनात उतरून अंतर्बाह्य बदल करून त्यावरती चालण्याची प्रवृत्ती मात्र कोणाचीच नाही आहे. परंतु देव तर पाहिजे, आणि त्यासाठी मात्र जे परमेश्वराने सांगितलेलं नाही, मग ते कर्मकांड असतील, विधी असेल, अंधश्रद्धा असतील, ते जोपासायचं काम मात्र जीव करतात. आचार्यसुद्धा म्हणतात, आताच्या भक्ती ते अशाच म्हटले, शेजारच्या गावाहून करतात. हल्लीचे भक्त शेजारच्या गावीच असतात म्हटले. सर्वज्ञांनी हास्य केलं, कारण आचार्यांनी एक प्रकारे भविष्यवाणी सांगितली होती की जे लोक आहे भक्ती करणारे ते परमेश्वराच्या सन्निधानात येऊ इच्छितच नाही. सन्निधानात येणं म्हणजे आज्ञाप्रतिपालन करणं, त्याग करणं, आचरण करणं.
त्यांना ते होत नाही म्हणून शेजारच्या गावी म्हणजे अप्रत्यक्षरित्या परमेश्वराच्या जवळ न येता, सन्निधानात न येता असन्निधानात राहून परमेश्वराने जे सांगितलेलं नाही ते करायचं आणि परमेश्वर प्राप्तीची आस करायची, महत्त्वाकांक्षा करायची, अशा एक प्रवृत्तीचे लोक आपल्याला आजूबाजूला दिसतात. आणि तेच आचार्यांनी व्यक्त केलेलं आहे की हल्ली असंच आहे म्हटले. देव तर पाहिजे, परंतु देवाच्या सन्निधानात न येता, आचरण न करता, म्हणितलं न करता, त्याग न करता देव पाहिजे. आणि त्यामुळे यांची योग्यता तशीच आहे असं त्यांनी सांगितलं. आणि मग देव मात्र त्यावरती निरूपण करतात. बाई, भक्त आणि शेजागावी, भक्त हा शेजारच्या गावी असू शकतो काय, राहू शकतो काय, तो राहतो काय? भक्त परमेश्वराशिवाय राहू शकत नाही, शेजारच्या गावी राहत नाही. ईश्वर भक्ताचा आत्मा आहे म्हटले. ईश्वर हा भक्ताचा आत्मा आहे आणि आत्म्याविनं हा जो जीव आहे हा जगू शकत नाही, राहू शकत नाही म्हटले. तसे भक्ताशी ईश्वरी विनं उरलेच नाही. भक्ताला ईश्वराशिवाय राहणं नाही, असणं नाही. त्यामुळं आत्मेने विनं काही देहाशी असे, आत्म्याशिवाय जर देह असू शकत नाही तर परमेश्वराशिवाय हा भक्त कसा राहील म्हटले. तसे परमेश्वरीविन काही भक्ताशी असणे असे, परमेश्वराशिवाय भक्ताचं असणं नाही म्हटले. भक्ताचे सकळही सन्निधानी चरितार्थ होय. भक्ताचं सकळे सन्निधानीच चरितार्थ करतात आणि भक्त हा परमेश्वराच्या सन्निधानातच असतो. भक्ताला नित्य संबंध असतो. भक्त योगी न नुरे. भक्त परमेश्वराचा योग सहन करू शकत नाही. भक्त म्हणजे प्रेमी भक्त. जसं बाईसा आहे, माधव भट आहे, उद्धवदेव आहे, रुक्मिणी माता आहे. हे प्रेमी भक्त परमेश्वराच्या व्यतिरिक्त राहू शकत. आणि अनुसरले जे आहे तेही भक्तच, परंतु त्यामध्ये ज्ञानी भक्त आणि प्रेमी भक्त. तर तुमचं किती समज आहे, ज्ञान आहे, जाणीव आहे, परमेश्वर जी वस्तू आहे ही किती तुम्ही जाणली, ते जाणल्यानंतर तुमच्या अंतर्मनामध्ये त्या परमेश्वराचा वास किती आहे यावरती ही भक्ती ठरत असते. आणि म्हणून परमेश्वरांनी मग तिथं निरूपण केलं की भक्ताची थोरी देवच जाणे म्हटले. भक्ताला नित्य संबंध आम्ही देतो. संबंध देऊन त्याचं जे बी चरितार्थ आहे सन्निधानीतच पूर्ण करतो. आणि म्हणून भक्त योग सहन करत नाही, योगात राहत नाही बाई. आणि मग हे सर्व निरूपण केल्यानंतर एकाही सावंती जी मला हे माहीत नव्हतं म्हटले. आणि त्यानंतर ती श्रीचरणावर मस्तक टेकवते. आज आपण भक्त आपण स्वतःला म्हणून घेतो आहे, परंतु स्वतःला म्हणून भक्त घेत असताना आपली प्रवृत्ती, आपली विचारधारा, आपलं राहणीमान, आपला आचार विचार, आपली आवडी याचा जर विचार केला तर आपण त्या भक्ताच्या ह्या चौकटीमध्ये, भक्ताच्या व्याख्येमध्ये आपण कुठंच बसत नाही. आपल्याला देव पाहिजे, परंतु भक्त होण्याची आपल्याला इच्छा नाही. भक्त परमेश्वराशिवाय राहू शकत नाही. त्याचं चिंतन, मनन, शास्त्र, त्यांनी सांगितलेला आचार, त्यांनी सांगितलेला त्याग. कारण भक्त परमेश्वराला पूर्णपणे परमेश्वराला त्यांनी स्वीकारलेलं असतं. आणि परमेश्वराचा स्वीकार म्हणजे परमेश्वराने म्हणितलं ते करणं. यात कोणत्या प्रकारची विषय व्यवस्था नाही, यात कोणत्या प्रकारची तडजोड करणं नाही. जे देवाने सांगितलं येव्हा पर्याय नाही, त्यानुसारच चालणं, त्यानुसारच राहणं आणि त्या परमेश्वराशिवाय एकही क्षण न घालवणं म्हणजे भक्त. अशा पद्धतीनं परमेश्वराने निरूपण केल्यानंतर तिथं सर्व भक्त लोकांना ते समजलं. असंच इंद्रभट एके दिवशी सावखेड्याला होते. यलम भटाच्या घरी उपार तयार केला होता आणि त्याच वेळेस तिवाड्याच्या पत्नीच्या डोक्यावर उपाराची दुर्डी ठेवली. म्हणजे त्यांनी एक नौकर आणला, नौकराची बायको, असे दोघंही त्यांनी घेतले. आणि इंद्रभटांनी यलम भटाच्या घरी उपार करून परमेश्वरासाठी ते घेऊन चालले. ते पुढे निघून आले तेव्हा सर्वज्ञांनी लघु परसरासाठी गमन केलं. म्हणजे ते जे तिवाडी आहे, म्हणजे ते नौकर आहे, नवरा बायको, त्यांच्या डोक्यावरती ते दिल्यानंतर ते झपझप चालत आले, देवाकडे आले. परंतु मंदिराच्या बाहेरच उभे होते. आणि त्याच वेळेस नेमके परमेश्वर हे लघु परसरासाठी जात होते, गमन करत होते. आणि ती दाराजवळ भेटली. सर्वज्ञांनी तिला दर्शन दिलं. तिनं काही देवाला ओळखलं नाही. सर्वज्ञांना तिने ओळखलं नाही. दुर्डीच्या वाजनाने तिची मान मात्र अवघडली होती. तिला वाटलं आपण ही दुर्डी आता खाली ठेवावी आणि इंद्रभट वगैरे जे पाठीमागून आले तर त्यावेळेस मंदिरात जावं. तिवाडी मागे वाटेल येतच होते. आणि त्याच वेळेस सर्वज्ञांना ती म्हणाली, बा थोडासा दुर्डीला हात लावा. सर्वज्ञांनी श्रीकर लावला, दुर्डी खाली उतरली. मग तिनं विचारले, बा श्री चांगदेव रावळांकर काय मंगल अवसर होत आहे? सर्वज्ञ हे नाही का आत्ताच निघाले, असेच गेले आणि आत्ताच असेच येतील. तरी तिच्या काही लक्षात आलं नाही का मीच तो आहे, तुम्ही ज्यांच्याकडे आले आहे. परंतु तिच्या काही लक्षात न आल्यामुळं
देवाला तेवढं विचारलं, तेवढं देवाने सांगितलं, हे काय आत्ताच निघालो आहे, आत्ताच येतील, ते आम्हीच आहोत. अशा पद्धतीनं देवाने सांगितलं. सर्वज्ञाने तसंच लघुपरश्रयाला गमन केलं आणि ती तिथंच उभी होती. लघुपरश्रय आटोपून गुंफेत गमन केलं. आता देव गुंफेत जाऊन आसनस्थ झाले, आसनावरती बसले आणि तेवढ्याच मागठी मागून तो तिवाडी आहे, तिथे जो पती आहे, इंद्रभट आहे, सर्वच आले. ते आल्यानंतर ते परत जी पाठी खाली ठेवली होती तिच्या डोक्यावरती ती दुर्डी ठेवली आणि मग सर्वच गुंफेत गमन करतात. गुंफेत गमन केल्यानंतर इंद्रभटांनी आणि ते तिवाडी जो आहे तिचा नवरा, त्यांनी दंडोत घातलं, श्रीचरणावर मस्तक टेकवलं आणि ती शांतपणे मात्र उभीच होती. तिच्या काही लक्षात येत नाही, तिला संस्कार नाही, आवड नाही, बोधाचा तो विषयच नाही आहे. तर ते तिवाडी जो आहे तिचा नवरा, तो म्हणतो, तुम्ही गोसाव्यांना दंडोत करा, तू का अशीच उभी आहे? ती म्हणते, कोण गोसावे? तिवाडी म्हणते, हे नाहीत का? ती म्हणाली, हे मगाशी मी त्यांच्याकडून तर दुर्डीला हात लावला म्हटले. आणि मग ते म्हणतात, अरे पापिनी तू काय केलं म्हटले? गोसाव्यांकरवी कसा काय हात लावलास म्हणले? घाल दंडोत. असं म्हटल्यानंतर मग तिने दंडोत चरणावर मस्तक टेकवलं. सर्वज्ञांचं पूजन झालं आणि सर्वज्ञांसोबत आरोगणा झाली, गुळा झाला, विडा झाला, हे सर्व झालं. आता ते इंद्रभटांनी त्या नौकराला आणलेलं होतं, त्याच्या बायकोला आणलेलं होतं. उपार आहे इंद्रभटाचा, परंतु त्यांनी नौकर आणल्यामुळं त्यांनाही त्यांचा लाभ झाला परमेश्वराला दर्शनाचा. परंतु संस्कार नाही, आवड नाही, जाणीव नाही, विचार करण्याची प्रवृत्ती नाही. यांनी सांगितलं तेवढं काम करायचं आणि मोकळं व्हायचं. परंतु कोणत्या प्रकारची चिकित्सा नसल्यामुळं त्यांना जो लाभ होणार होता किंवा परमेश्वराने दिला असता तो त्यांना घेता आला नाही. बाईसांनी मग त्यानंतर सर्वांना प्रसाद देऊ केला, प्रसाद दिला आणि त्यावेळेस तिलाही त्या बाईसांनी प्रसाद देण्यासाठी पुढे हात केला आणि त्यावेळेस ती म्हणते, मी परपुरुषाचं उष्ट घेत नाही म्हटले. म्हणजे तिला समजलंच नाही की हा प्रसाद आहे, स्वामी कोण आहे, गोसावी कोण आहे. एवढे मोठे यलमभट हे ब्राह्मण, ते परमेश्वराची त्यांनी पूजा अवसर केला असेल, तिनं तो बघितला असेल. सर्व जे बी आहे ते केल्यानंतरही तिच्या लक्षात आलं नाही, तिच्यावर तो संस्कार नव्हता. पूर्वकर्माचा संस्कार असावा लागतो. आज आपण म्हणतो आमच्या मुलावरती संस्कार केला, हे केलं, ते केले. संस्कार हा पूर्वकर्माचाच असतो, पूर्वसिद्धांतानेच येत असतो, त्याला मूळाधिकार प्राप्त असतो. आज आपण जे मुलांवरती संस्कार करतो त्याला संस्कार म्हणत नाही, ते एक वळण आहे. परंतु एखाद्या मुलाला आपण किती शिकवलं तर तो बिघडू शकतो आणि एखादा बिघडलेला मुलगा, त्याला आपण नाही शिकवलं तरी तो योग्य वाटेवरती, योग्य रस्त्यावरती जाऊ शकतो. याचा अर्थच आहे का संस्कार हा पूर्वकर्माचा असतो. त्याला आपण म्हणतो ना, याच्या पिंडच असा आहे. पिंड आहे म्हणजे त्याचा मूळ जो अधिकार आहे, मूळ जो संस्कार आहे तो असल्यामुळं तो तसा वागतोय. तर त्या बाईचा तसा मूळ संस्कार नसल्यामुळं ती म्हणते, मी परपुरुषाचा उष्ट पदार्थ घेत नाही. आणि सर्वज्ञ मग म्हणतात, बाईसांना म्हणतात, बाई थांबा, दुसरं काही द्या म्हटले, तिला ते देऊ नका. कारण आता देव जाणतात, देवाने तर देव केलेलं आहे, परंतु तिचं जे अडथळे आहे तिनं ती जोडलेले, ते आज आड आलेले आहे. तो संस्कार कुसंस्कार आड आलेला आहे. परंतु देवाने देवाचं देवपण दाखवलं. बाईसांना सांगतात, तुम्ही दुसरं काहीतरी आणा, ती घेत नाही तर. मग देवाच्या कोणीतरी भक्तांनी बोरं, केळी वगैरे आणून दिलेली होती. त्यावर बाईसांनी ती केळी आणली, सर्वज्ञांच्या श्रीकारात दिल्यानंतर ती द्यायला लागली. तीसुद्धा ती घेत नव्हती. परंतु जो तिचा नवरा असतो तिवाडी, तो मग इंद्रभटाला म्हणाले की घ्या, देव प्रसाद देत आहे. ते तिवाडी आणि इंद्रभट तिला म्हटले की देव प्रसाद देत आहे, तुम्ही घ्या. आणि मग त्यानंतर तिनं घेतला, दंडोत घालून श्रीचरणावर मस्तक टेकवलं आणि मग ती निघाली. अर्थात तिचा संस्काराचा जर आपण विचार केला तर तो तर आहेच आहे, परंतु तिचा पती बरोबर आहे. त्यावेळची समाजव्यवस्था काय आहे हेही आपण समजू शकतो, जाणू शकतो की नवऱ्याच्या एवढ्या अधिकारात राहायचं का त्यांनी दिल्याशिवाय किंवा त्यांनी म्हटल्याशिवाय किंवा त्याचं असल्याशिवाय आपण कोणाचंही काही घ्यायचं नाही. यदा कदाचित तर तिनं घेतलं असतं तर पुढं काहीतरी तिला त्रासही होऊ शकला असता. हा बी एक किंवा संस्कार आहे. आता ते पण आलेले आहे, परमेश्वराच्या सन्निधानात आहे. सन्निधानात असताना परमेश्वराने देव केलं, त्यांनी घेतलं, ती घेत नाही, परंतु त्यांनी सांगितल्यानंतर ती घेते. तर दोन्ही बाजूचा जर विचार करता तर तिथल्या समाजव्यवस्थेचाही आपण चिंतन करू शकतो आणि तिच्या संस्काराचंही चिंतन करू शकतो. जर यदा कदाचित ती देवाने दिलं आहे, तिनं घेतलं असतं तर तिला अधिक काहीतरी अलौकिक असं भेटलं असतं. दर्शनाचा तर लाभ झालाच तिला, परंतु पुढे जाऊन संबंध
संबंधाचा लाभ झाला असता, त्यानंतर बोधही झाला असता, परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने परमेश्वराने तिला संधी दिली असते आणि ह्या प्रसादासाठी कितीतरी लोक तळमळ करतात, धडपड करतात आणि तिला मात्र ते इंद्रभटाच्या माध्यमातून भेटत होतं, परंतु तिचा संस्कार आड येत होता, पण तरीही देवाने दिलं. त्या जीवाची जी कणव आहे, त्या कणव जर असेल तर त्या जीवाचा संस्कार जरी आड आला तरी परमेश्वर देतात आणि घेतातही. कारण परमेश्वराने अयोग्य जीवाला योग्य करून आनंदाला प्राप्त करण्याचं मिशन घेतलेलं आहे आणि हे असे अयोग्य जीव परमेश्वराच्या सन्निधानात येत असतात. आजही आपल्याला जीवनामध्ये राहत असताना, आपलं आध्यात्मिक करत असताना कळत न कळत केलेल्या क्रियेचा आपल्याला लाभ होत असतो आणि आपल्याला खूप मोठी संधी असते, परंतु ती संधीचं सोनं करण्यासाठी आपल्यामध्ये संस्कार तर असावाच लागतो, आवडी पण असावं लागते आणि त्या आवडीबरोबरच चिकित्सा असावं लागते. संस्कार आहे, आवडी आहे, पण चिकित्सा नाही आहे. चिकित्सा आहे पण संस्कार नाही, आवडी नाही, तर उपयोग नाही. या तिन्ही गोष्टी मिळून याव्या लागतात आणि त्यासाठी या जीवाची तळमळ, प्रार्थना, आस, वासना ही असली पाहिजे, सत्याची ओढ असली पाहिजे आणि त्या अनुषंगाने परमेश्वर मात्र ती संधी देत असतात. आपल्यालाही कळत न कळत अशा संधी परमेश्वरापर्यंत जाण्याच्या आपल्या जीवनामध्ये भरपूर उपलब्ध असतात. बोध तर दिलेला आहे, बोध ही एक संधीच आहे सर्वात मोठी, कारण त्या बोधाद्वारे आपल्याला जाणीव झालेली आहे, ज्ञान झालेलं आहे. परमेश्वर कोण आहे हा अचूक आणि नेमका आपल्याला सांभाळलेला आहे. कितीतरी लोक धडपड करतात, पळतात, परमेश्वर कोण आहे हे जाणून घेण्याची इच्छा व्यक्त करतात, परंतु त्यांना परमेश्वर भेटत नाही. का? तर परमेश्वर जाणे, जोपर्यंत परमेश्वराकडून परमेश्वर जाणवल्या जात नाही, परमेश्वराकडून परमेश्वराचा बोध दिला जात नाही, तोपर्यंत त्या जीवाला परमेश्वराचा बोध होत नाही, ओळख होत नाही, जाणीव होत नाही. परंतु धडपडणारे भरपूर आहे. त्याच्या पाठीमागे त्यांचा पाठीमागची जी चिकित्सा आहे, मूळाधिकार आहे, संस्कार आहे, जर तो असेल आणि त्यात आवडी जर निर्माण केली त्यांनी, तर परमेश्वर देऊ शकतात. परंतु ते इतकं सोपं नाही आहे, कारण जीवाचं जी अहंता आहे, अज्ञान आहे, अनादि अविद्युक्त जो जीव आहे, हा मतित्रय आहे त्याच्यामध्ये. त्यामुळं त्याला ते ऊर्ध्वगतीचं सुचत नाही, सुचलं तर समजत नाही, समजलं तर कळत नाही, कळालं तर त्या अनुषंगाने सातत्यपूर्ण त्याचा प्रयत्न होत नाही. या साऱ्या गोष्टी मिळून येण्यासाठी कणव असावं लागते आणि त्या कणवेतून आवड, संस्कार आणि चिकित्सा असावं लागते, तेव्हाच परमेश्वर संधी देतात. परंतु संधी दिल्यानंतर त्याचा लाभ घेणं, त्याचा फायदा उचलणं, आपल्या स्वतःचं हित समजून घेणं आणि ते हित करून घेणं, हे मात्र सर्वस्वी जीवावरती जीवाची कड आणि जीवाची स्वातंत्र्य आहे. त्या स्वातंत्र्याला परमेश्वर स्पर्श करत नाही. आणि म्हणून या लीळ्यांमधून जे आपण समजतो, जाणवतो, समजून घेतो, जाणून घेतो, तेच आपल्या जीवनात उतरवायचं आहे. एक ध्येय पक्क करायचं आहे आणि त्या ध्येयाच्या अनुषंगाने सातत्यपूर्ण चालत राहायचं. एके दिवशी असेच जोगेश्वरीला देव मंदिरात आहे, अनेक ब्राह्मण वर्ग आहे, आजूबाजूला बसलेला आहे, निरूपण चालू आहे आणि त्याच वेळेस दोन मातंग परमेश्वराच्या दर्शनाला येतात. आता त्यावेळची समाजव्यवस्था अशी आहे की मातंगांना अशा मंदिरामध्ये येण्याचं प्रवेश अधिकार नाही, ब्राह्मणांच्या समोर येण्याचा अधिकार नाही, परंतु परमेश्वर आत आहे, सर्व ब्राह्मण वर्ग बसलेला आहे, निरूपण चालू आहे आणि ह्या मातंगांना देवाच्या दर्शनाची आस आहे. आता ते बाहेर उभे आहे आणि त्याच वेळेस अचानक औसा काहीतरी व्यापारानिमित्त, कामानिमित्त बाहेर येते आणि मग ते मातंग त्या औसा मातेला म्हणतात, आई आम्हाला देवाचं दर्शन घ्यायचं आहे, गोसाव्यांचं दर्शन घ्यायचं आहे, आम्ही दर्शनाविनं जाणार नाही, असं गोसाव्यांना निरोप द्या. आता औसा माताला ते वाटलं आणि मग ती आत येते, देवाला निरोप देते की दोन मातंग बाहेर येऊन उभे आहे आणि ते म्हणतात की आम्हाला गोसाव्यांचं दर्शन घ्यायचं आहे, दर्शनाविना आम्ही जाणार नाही. देव दोन लाडू घेतात आणि ते औसा मातेकडे देतात आणि सांगतात की हे लाडू त्यांना दे प्रसाद म्हणून आणि जाण्याची अनुमती देतात. औसा त्याच पद्धतीने येते, दोघांना दोन लाडू देते आणि सांगते की गोसाव्यांनी तुम्हाला जाण्याची अनुमती दिलेली आहे, तुम्ही जा म्हटले. आता असं म्हटल्यानंतर एक मातंग मात्र निघून जातो, परंतु एका मातंगाला आस आहे देवाच्या दर्शनाची. तो बराच वेळ तो मंदिराच्या बाहेर उभा आहे आणि अचानक परत औसा काहीतरी निमित्ताने व्यापाराच्या अनुषंगाने ती बाहेर येते आणि ती बघते का तो एक मातंग तसाच उभा आहे. तो म्हणतो, हाय रे, तू इथं का उभा आहे? तुला देवाने प्रसाद दिला, तुला देवाने जाण्याची अनुमती दिली, तरी तू का थांबलाय? तुझा तुला जायला सांगितलं. तर तो म्हणतो, नाही माते, मला देवाविनं जाणं नाही, माझा देवाच्या दर्शनाशिवाय जाणं नाही. देवाला विनंती करा, जोपर्यंत देवदर्शन देत नाही
तोपर्यंत आम्ही जाणार नाही. औसांनाही नाविलाज वाटतो, थोडासा उत्सुकता वाटते आणि ती देवाकडे पुन्हा येते. देवाकडे पुन्हा आल्यानंतर आता देवाला तर माहीत आहे कोणत्या जीवाची कोणती कणव आणि यातून देवाला काय लीळा करायची आहे, समाजाला काय द्यायचं आहे, विकल्प कसा फेडायचा आहे, हे परमेश्वराचं नियोजनबद्ध कार्यक्रम आहे. आपल्याला वाटतं हा योगायोग आहे, योगायोग वगैरे असं काही नाही आहे. आणि त्यानंतर ती मातेला तो निरोप दिल्यानंतर औसा माता आत येते. देव विचारतात स्वतःहून की काय म्हणत आहे, काय म्हणणं आहे. आणि मग औसा सांगते की एक तर गेला, परंतु एक म्हणतो देवाच्या दर्शनाशिवाय आम्ही जाणार नाही. आणि मग त्याची आर्तता, त्याची तळमळ, त्याची प्रार्थना, त्याची वासना हे बघून परमेश्वर मात्र दयाघनाला दया आलेली आहे आणि ते येऊन बाहेर येतात. आल्यानंतर तो अत्यंत प्रसन्नतेने देवाकडं, ती श्रीमूर्तीकडं अवलोकन करून आश्चर्याने बघतोय. देवाची श्रीमूर्ती तो बघतोय आणि देवानेच त्याला दिलेला जो लाडू आहे तोच लाडू पुन्हा देवाला तो देतोय. आपल्याजवळ तसं काहीच नाही. जे देवाने दिलं तेच आपलं आहे आणि ते आपलं जे देवाने दिलं तेच आपल्याला देवाला द्यायचं आहे. परंतु ती मानसिकता असली पाहिजे, ती भावना, ती श्रद्धा, ती निष्ठा असली पाहिजे. या दोन मातंगांमध्ये एकाची निष्ठा आहे, तो निघून जातोय, तो प्रसादावरतीच खुश झाला आहे, समाधान पावला आहे. परंतु याला दर्शनाविनं याचं जाणं नाही आहे. ती आर्तता बघून देव आलेले आहे. तो जो लाडू आहे तो लाडू घेतला आहे देवाने आणि मग त्याला दर्शन दिल्यानंतर देवाने त्याला अनुमती दिली आणि मग तो निघून जातोय. परंतु देवाने आता त्यांनी दिलेला लाडू स्वतःच्या श्रीकारामध्ये आहे. मातंग निघून गेल्यानंतर तो दिलेला लाडू सर्वज्ञान श्रीकारात घेतला, गुंफेत आले, आसनस्थ झाले आणि सर्व ब्राह्मण वर्ग आजूबाजूला बसलेला आहे. देव म्हणतात प्रसाद घ्याल, प्रसाद घ्याल असं म्हटल्याबरोबर ते म्हणतात दूध भात कोणाला नको आहे, प्रसाद कोणाला नको आहे, स्वामींचा प्रसाद आम्हाला तो हवाच आहे, आम्ही घेणार नाही असं कसं काय, तो महाप्रसाद आहे म्हटले. आणि मग देव म्हणतात हा असा साधा महाप्रसाद नाही म्हटले, हा मातंगाने स्पर्श केलेला, त्यांना आम्ही दिलेला, त्यांनी परत आम्हाला दिलेला असा प्रसाद आहे, आता घ्याल का म्हटले. आणि तरीही त्यांचा संस्कार आहे, त्यांची आवडी आहे, त्यामुळे ते म्हणतात हो आम्ही घेऊ, हा प्रसाद आहे, आम्हाला प्रसाद पाहिजे, आम्ही प्रसाद म्हणून घेणार आहेत. आणि अशा पद्धतीने त्यांनी तो प्रसाद दिला आणि त्यांची जी विकार आहे, त्यांच्या मनातला जो विकल्प आहे, देव म्हणतात अशीच विकल्पाची शून्यता असायला हवी, तेव्हा परमेश्वर प्राप्त होणार. आपल्या मनामध्ये विकल्प आहे, हा ह्या जातीचा, तो त्या जातीचा, ह्या धर्माचा, हा संप्रदायाचा, हा छोटा, हा मोठा, हा शूद्र, हा पवित्र, हा जो विकल्प आहे मनाचा, ती आपल्याला अडसर आहे परमेश्वराच्या प्राप्तीसाठी. विकार हा इंद्रियांचा धर्म आहे आणि विकल्प हा मनाचा धर्म आहे. विकाराची आणि विकल्पाची शून्यता जोपर्यंत हा जीव करत नाही, त्यातून जोपर्यंत तो बाहेर पडत नाही, तोपर्यंत त्याला परमेश्वर कळत नाही, समजत नाही, जाणवत नाही आणि त्या परमेश्वराला तो प्राप्तही करू शकत नाही. म्हणून विकार विकल्पाची शून्यता व्हायला पाहिजे आणि परमेश्वराने यातून खूप मोठा मेसेज दिलेला आहे. त्यावेळची समाजव्यवस्थेचा जर आपण विचार केला तर परमेश्वराने ज्या ब्राह्मणांच्या मनामध्ये जो विकल्प आहे तो विकल्प पुसण्यासाठी मातंगाचे लाडू प्रसाद म्हणून स्वीकारला आहे आणि तो त्यांना दिलेला आहे. ही खूप मोठी क्रांती परमेश्वराने केलेली आहे. कारण परमेश्वर सम, जीव विषम. परमेश्वराच्या दृष्टीमध्ये सर्व सम आहेत. कोणी छोटा नाही, कोणी मोठा नाही, कोणी ह्या जातीचा नाही, कोणी त्या जातीचा नाही, कोणी शूद्र नाही, कोणी ब्राह्मण नाही आहे. परंतु जीवामध्ये ही वर्गीकरण आपण केलेलं आहे. ही विषमता आपण आपल्या हृदयामध्ये, आपल्या विचारामध्ये, आपल्या अधगतीमुळे, आदरतीमुळे निर्माण केलेली आहे. आणि परमेश्वराला प्राप्त करण्याचं जर आपण मिशन घेतलेलं असेल, ते ध्येय आपलं जर पक्क ठरलं असेल, तर यातून पहिले आपल्याला बाहेर पडावं लागेल. कारण परमेश्वराला प्राप्त करायचा परमेश्वराच्या सम आपल्याला व्हावं लागेल. तीच साधना आहे, तीच धार्मिकता आहे. आणि ते सम होणं म्हणजे आपल्या दृष्टीमध्ये एक समानता निर्माण करणं. आणि ते एवढं सोपं नाही आहे. परंतु जो करू शकला तो मात्र परमेश्वराला प्राप्त करू शकेल, तो मात्र परमेश्वराच्या जवळ जाऊ शकेल. आणि हीच साधना, हीच धार्मिकता आहे का आपल्या दृष्टीमध्ये एक समानता निर्माण करायची. प्रत्येकाविषयी एक परमेश्वराचा परिवार म्हणून बघायचं आहे. प्रत्येकाकडं त्या भावनेने, त्या दृष्टीने, ते ह्यातूनही आपल्याला बघायचं आहे. त्या भावनेनेच आपल्याला त्यांना स्वीकारायचं आहे. परंतु आपण वर्गीकरण करतो,
हा असा आहे, तो अन्य आहे, तो हा आहे, तो तसा आहे, याचा अधिकार नाही, याची योग्यता नाही, याची पात्रता नाही आहे, हा ह्या जातीचा आहे, तो त्या धर्माचा आहे, अशी वर्गीकरण जोपर्यंत आपल्या हृदयामध्ये आहे, मनामध्ये आहे, दृष्टीमध्ये आहे, तोपर्यंत आपण दैवराटीचे नाही, आपण परमेश्वराचे भक्त नाही आणि परमेश्वराची भक्ती करण्याच्या योग्यतेचे नाही. म्हणून यातून पहिले आपण बाहेर पडलो पाहिजे. पण परमेश्वराने खूप मोठा समज, खूप मोठा बोध, खूप मोठी जाणीव आपल्याला या लीळेमधून दिलेली आहे. आणि या मातंगाच्या माध्यमातून, मातंगाच्या लीळेच्या माध्यमातून आपल्या मनामध्ये अंतर्बाह्य बदल करण्याची एक संधी आपल्याला परमेश्वराने उपलब्ध करून दिलेली. ती जर आपण करू शकलो समाजव्यवस्थेमध्ये राहत असताना, संग्रह पाळताना, तर मात्र परमेश्वराचे खरे साधक आपण होऊ. आणि ज्यावेळेस हा आचार आपल्या जीवनामध्ये आपण निर्माण करू, विचाराची दृढता निर्माण होईल आणि त्याच वेळेस परमेश्वर प्रसन्न होईल. परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी खूप मोठं काही करावं लागत नाही. कोणतं कर्मकांड, कोणत्या विधी, कोणत्या अंधश्रद्धेने देव प्रसन्न होत नाही. परमेश्वर प्रसन्न होतात परमेश्वरांनी सांगितलेले तत्वसिद्धांत, आचार, विचार प्रणाली आपल्या जीवनामध्ये उतरून आपल्यामध्ये जो बदल आपण करू शकलो तर परमेश्वर प्रसन्न होतात. एखादे वडील आपल्या मुलाला काहीतरी काम सांगतात, तो आनंदाने करतो, त्यावेळेस वडिलांना जसा आनंद होतो, सुख होतं, तशाच पद्धतीनं परमेश्वराचं म्हणितलं जर आपण केलं तर मात्र परमेश्वर प्रसन्न होतात. त्यासाठी आपल्याला कोणत्या प्रकारचा कुठं जाण्याची गरज नाही, कोणत्या प्रकारचा खर्च करण्याची गरज नाही, खूप मोठी एनर्जी, खूप मोठी ताकद, खूप मोठा विधी, खूप मोठं कर्मकांड असं काही करण्याची गरज नाही आहे. फक्त परमेश्वराने म्हणितलं ते करावं. परमेश्वराने विकाराची, विकल्पाची शून्यता निर्माण करायला लावली, ती जर आपण करू शकलो तर मात्र परमेश्वर प्रसन्न होईल. त्यासाठी आपल्याला काहीच करावं लागत नाही. फक्त अंतर्बाह्य बदल, बोध आणि समज जाणीव करून सातत्यपूर्ण त्या प्रयत्नावरती राहून त्या परमेश्वराचं चिंतन आणि स्मरण जर आपण करू शकलो तर परमेश्वराला आपण प्राप्त करू शकतो. नाथोबा नेहमी सकाळचा पूजा अवसर चुकायचे, कारण व्यापार असायचा. ज्यावेळेस बरोबर देवाचा पूजा अवसर व्हायचा त्याच वेळेस ते व्यापाराला गेलेले असायचे. परमेश्वराच्या सन्निधानामध्ये प्रत्येक जीवाला व्यापार होता. तो व्यापार आपल्या आनंदाने, आपलेपणाने ते करत होते आणि त्या व्यापारातूनच त्यांचा कर्मनाश होत होता. ही जाणीव त्यांना होती. आपल्याकडं आपण कर्मराटीत असताना जे काम करतो त्यातून कर्म लागत असतात, त्यातून भोग लागत असतात. परंतु परमार्गामध्ये आल्यानंतर परमेश्वराच्या सन्निधानात, आचारात, तत्वसिद्धांतात राहत असताना ज्यावेळेस आपण दास्य म्हणून ते करू, त्यामुळं आपला कर्माचा नाश होऊन आपल्यामध्ये योग्यता वाढत असते. पण ती जाणीव असली पाहिजे. तो भाव, तो हेतू, ती अर्थता जर असेल तर कितीतरी जन्म आपले नासू शकतात. जसे नाथोबांचे परमेश्वराने कितीतरी जन्म नासावले, आचार्यांचे कितीतरी जन्म नासावले. फक्त आणि फक्त परमेश्वराने म्हणितलं त्यांनी केलं, या अनुषंगाने परमेश्वराने त्यांचे कर्म नासवले आहे. असेच त्यांना पहाटेच ते शेणी, गौऱ्या वगैरे आणायला लागायचे. त्यावेळेस सर्व चुलीवरती असायचं, देवासाठीच सर्व व्हायचं म्हणून बाईसांना त्याची गरज असायची. बाईसांनी त्यांना सांगितलेलं होतं आणि ते दररोज जायचे. एके दिवशी काय झालं, त्यांना असं वाटायचं की आपण अवसराला चुकतोय, तर अवसर जर आपल्याला प्राप्त करायचा असेल तर आपल्याला अवसर होण्याच्या अगोदरच आपला व्यापार मात्र पूर्ण करावा लागेल. म्हणून ते पहाटेच उठतात. पहाटे उठतात आणि तसंच परमेश्वरही उठून आपलं आपलं दंतधावन वगैरे करत असतानाच ते पहाटे उठून गौऱ्या वगैरे वेचून गाथोडं घेऊन येतात. आणि गाथोडं घेऊन येत असताना देव मात्र तिचं दंतधावन करतात. देव बघतात की नाथोबांनी शेणाने, आता देवाला सर्व माहीत आहे, देव सर्वज्ञ आहे. नाथोबांना देव म्हणतात का ते जे शेणाचं गाठोडं तुम्ही आणलेलं आहे ते हळूच ठेवा, म्हटले, आपटू नका. म्हणजे आता देवाला काहीतरी सांगायचं आहे आणि त्यातून खूप मोठ्या संकटातून नाथोबांना वाचवायचं पण आहे. हे देवाला माहिती आहे, नाथोबांना माहीत नाही. देवांनी त्या पद्धतीनं त्यांनी हळूच त्या शेणाच्या गौऱ्या ज्या आहेत त्या ठेवल्या, टाकल्या आणि अचानक त्या शेणाच्या गौऱ्यातून, त्या गाथोड्यातून एक मोठी नागिन बाहेर पडते. आणि बाहेर पडल्यानंतर नाथोबा अत्यंत घाबरतात आणि बाजूला होऊन जातात. आणि सर्वज्ञांनी मग एक काडी घेतली आणि देव म्हणतात, का हो मंडळी, काही काय आहे? आणि मग ते म्हणतात, देवा पद्मनागिन आहे म्हटले, ती आली आहे आमच्याबरोबर. देव म्हणतात, मंडळी का पाहुणी व्यापार कीजे की,
जे बी करायचं आहे ते पाहून करावं, शांततेने स्वस्थतेने काळजी करून करावं म्हटले. हिने दंश केला असता तर आमच्यावर ठपका ठेवला असता की स्वामींच्या सन्निधानात असताना, स्वामींची सेवा करत असताना, व्यापार करत असताना हे झालंच कसं. आजही आपल्या समाजामध्ये राहत असताना आपण वेळ काळ न बघता दास्य करत असताना, प्रवास करत असताना स्थानवंदन करायला जातो, निघतो, कुठं कार्यक्रमाला जातो, परंतु योग्य काळजी न घेतल्यामुळं काही जर झालं तर आपण म्हणतो आम्ही तर देव करायला चाललो होतो, हे व्हायलाच नव्हतं पाहिजे. आजूबाजूला अशा घटना घडतात आणि त्या घटना घडल्यानंतर मग ते नामधारक बाबतीत असतात, वासनिकांच्या बाबतीत असतात, साधू संतांच्या बाबतीत अशा घटना घडताना जेव्हा आपण ऐकतो तेव्हा जे कोमळ विचाराचे, कोमळ ज्ञानाचे जे लोक असतात ते डिस्टर्ब होतात. अनेक सद्भक्त फोन करतात की बाबा हे असं झालंच कसं काय. वेळ काळ परिस्थिती आणि अप्रयत्न हा जीवाचा हे त्यांनी सांभाळलं पाहिजे. देव तेच सांगतात की तुम्ही आम्हाला विचारून सेवादास्य केलं पाहिजे. तुम्ही तुमच्या मनानेच निर्णय घेतला आणि निर्णय घेऊन तुम्ही पहाटेच उठून जाता, तिथंच काही झालं असतं तर काय झालं असतं. तुम्ही आमच्या सन्निधानात होते, आमच्या सेवेत होते, आमच्या सेवा ही आवडीपूर्वक तुम्ही करत होते आणि पूजा अवसर पाहायला मिळावा, पूजा अवसराचा लाभ व्हावा ह्या हेतूने, ह्या उद्देशाने गेले होते, म्हणून तुम्ही वाचले. अन्यथा आज काही झालं असतं, तुमच्यावर खूप मोठं संकट आलं होतं, त्यांनी दंश केला असता. अशा पद्धतीने देवाने त्यांना सांगितलं. आणि मग ते म्हणतात काळजी, ते दुःख करायला लागले. नाथोबा, मी अवसराला चुकायचं दररोज, मला ते चुकीचं वाटलं, म्हणून न विचारताच मी पहाटे व्यापाराला गेलो. देव म्हणतात अहो तुमच्यासाठी सदा सर्व काळ अवसरच आहे, त्याच वेळेस तुम्ही आले म्हणजे तुम्हाला अवसर पाहायला भेटला, मग लाभ झाला, असं काही नाही आहे. जे दास आहे, जे दास्य आहे, अहेतुकपणे करतात, परमेश्वराच्या प्राप्तीच्या उद्देशाने त्यांची जीवन साधना किंवा अध्यात्म साधना चालू आहे, त्यांना सदा सर्व काळ अवसर आहे म्हणते. त्यांना विशिष्ट अवसराची आवश्यकताच नाही म्हटले. देवाने यातून आपल्याला खूप मोठा बोध दिलेला आहे की आपण परमेश्वराच्या तत्त्वसिद्धांताच्या आचाराविचाराच्या चौकटीत राहत असताना परमेश्वराला प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असेल, त्या साधनेवरती कोणत्या प्रकारची तडजोड न करता, कॉम्प्रोमाइज न करता, विषयावस्था न करता, परमेश्वराच्या समर्थवादाची निष्ठा ठेवून परमेश्वराने म्हणितलं जे आहे ते आपण जर करत असेल, सातत्यपूर्ण जर आपला प्रयत्न असेल, तर आपल्याला सतत मंगळ काळच आहे. त्यासाठी शुभ अशुभ, वेळ काळ परिस्थिती हे आपल्यासाठी काहीच नाही म्हटले. आणि म्हणून परमेश्वराने त्यांना निरूपण केलं, त्यानंतर सर्वज्ञांनी विहरणाला गमन केलं. आणि मग नाथोबांनी पहाटे जाणं बंद करून देवाने सांगितलं अवसर तुम्हाला सदा सर्व काळ आहे, तुम्हाला अवसर बघायची इच्छा असेल तर अवसर बघा, त्यानंतर व्यापाराला जा. अशा पद्धतीनं निरूपण केलं. आणि त्यानंतर नाथोबा मात्र सकाळच्या वेळेस पूजा अवसराला थांबायचे आणि दुपारच्या वेळेस शेणी वेचायला जायचे. आणि अशा वेळेस त्यांनी त्यांच्या मनाने तो बदल केला. आता आपण सकाळी जायच्या ऐवजी पूजा अवसर करू, जेवण वगैरे झाल्यानंतर मग दुपारच्या वेळेस आरामाची वेळ त्यावेळेस आपण जाऊ. अशा पद्धतीनं देवानं विचारतात तो दुपारच्या वेळेस त्या व्यापाराला जायला लागला. आणि एकदा असंच देवानी पोड स्वीकारलेला आहे. सर्व झाल्यानंतर पोड स्वीकारून उठले. नाथोबा मात्र शेणी आणायला गेलेले आहे. आणि देवानी काय केलं, नक्षिकांत घोंगडं घेतलं, अर्थात पूर्ण अंगावरती कपडा घेतला जेणेकरून कोणी ओळखणार नाही. आणि ज्या ठिकाणी नाथोबा गेलेले होते शेण आणण्यासाठी त्या ठिकाणी काठी घेऊन देव गेले. आणि गेल्यानंतर लांबूनच ओरडले, हा कोण रे, कोण रे, शेण वेचतोय म्हटले, रान तर राखीव आहे, आमचं आहे, तू चोऱ्या करायला येतोस म्हटले, आत्तापर्यंत सापडला नाही, आता सापडला म्हणे, बघतो मी. अशा पद्धतीनं तो आता घाबरले अत्यंत की अरे खरंच कोणीतरी मालक आलेला आहे रानाचा आणि आता आपल्याला ते पकडतील. अशा पद्धतीनं ते घाबरले. आणि घाबरल्यानंतर देव त्यांच्या समोर गेल्यानंतर अचानक त्यांनी पाहिलं आणि मग त्यांनी देवाला ओळखलं. तो ओळखायच्या अगोदर तिथंच ते गाठोडं पळून टाकून निघून चालला होता, परंतु देवाने मग त्याला ओळख दिली. आणि मग मंडळिका असं म्हणून आवाज दिल्यानंतर घाबरलात, एवढ्या दुपारी तुम्ही का आलात म्हटले, विचारलं का मला. पण येथीचा व्यापार तो पुसू की जे मनाने कोणत्या प्रकारचं करायचं नाही. धर्मतत्व सिद्धांत जे आहे एक तर समजून घ्यायचं असतं, जाणून घ्यायचं असतं.
समजून उमजून जाणून लक्षात आल्यानंतर मार्गदर्शन घेऊन तत्व सिद्धांतात बसणार आहे ते आपण करायचं असतं. आपल्या सोक्तीचा आचार, सोक्तीच्या मनानेच घेतलेला निर्णय हा आपला अविधी होऊ शकतो आणि त्या अविधीतून जीव हा धर्मावरून जाऊन असंत कर्मातून नरकसुद्धा जोडू शकतो. म्हणून आपण समज जाणीव करून घ्यायची असते. ज्ञान मोचक सांगितले, ज्ञान करून घ्यायचं असतं. अंदाजाने कोणतीच गोष्ट भौतिक जगात करता येत नाही. धर्मात अंदाजाने कसं करता येईल, परंतु अंदाजाने धार्मिकता करणाऱ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे ज्ञान घेऊन समजून उमजून जर करत असाल तरच तो धर्म शेवटात जाऊ शकतो. अन्यथा अंदाजाने अज्ञानाने जर केला तर मात्र तो परमेश्वरापर्यंत जाऊ शकत नाही. आणि मग देव म्हणतात जी जी सेवा करायची आहे ती सेवा करताना वेळ अवेळ सुवेळ तुम्ही पाळली पाहिजे. दुपारच्या वेळेस म्हटले ही तामस वेळ आहे. दुपारच्या वेळेस एखाद्या चोराला शिक्षा करायला सुद्धा लोक नेत नाही आणि तुम्ही दुपारच्या वेळेस कधी पहाटे येता कधी दुपारी येता, कोणती वेळ आहे कोणती परिस्थिती आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि मग तो म्हणतो जी जी त्याच्यासहित सर्वज्ञांनी गुंफेत गमन केलं, नाथोबांना वेळा चुकून सेवादास्य करायला लावलं. आजही आपण ह्या गोष्टीची खूप चुका करत असतो. प्रवास करताना वेळ अवेळ सुवेळ, सुवेळ म्हणजे चांगली वेळ. आता चांगल्या वेळी म्हणजे पहाटे 3 ते 6 त्यावेळेस आपल्याला देवाने स्मरण करायला लावले, त्यावेळेस आपण प्रवास करतो. कुठं बाहेर जाताना रात्री 12 वाजता 1 वाजता स्नान करायला निघतो आणि काही झालं का मग देवावरती आम्ही तर देव करायला निघालो होतो. असंच एका ठिकाणी मी गेलो, मार्गात ॲक्सिडेंट झालेले 2 तपस्विनी मला भेटल्या आणि कसं झालं विचारल्यानंतर म्हणे आम्ही स्नान करायला निघालो होतो, 12-1 वाजता रात्री निघालो आणि 1:30 वाजता आमचा ॲक्सिडेंट झाला. म्हटलं देव सांगतात तरी तुम्ही ऐकत नाही. नाही म्हटले आमचं एक मत झालं नाही. आम्ही 10-12 स्त्रियाच होतो, सर्व 2 पुरुष होते. स्नान करायला चाललो आहे, काय फरक पडतो. एक मत न झाल्यामुळं आम्ही गाडी काढली आणि बरोबर 1-1:30 वाजता आमचा ॲक्सिडेंट झाला. त्या 2 गेल्या आणि दोघी आम्ही जे आहे जायबंदी झालो. म्हटले देवाने सांगितले आपल्या हितासाठी, आपल्या भल्यासाठी. जे बी नियम आहे हे आपल्या हितासाठी सांगितलेलं असताना जर आपण ऐकलं तर मात्र देवाची जबाबदारी सहाय्य करण्याची. आणि नंतर आपण म्हणणार की सहाय्य झालं नाही. नामधारक वासनिकाकडून तर ह्या चुका बऱ्याच वेळेस होत असतात. कधीही निघताना वेळ अवेळ सुवेळ आपण निघताना किती वाजता पोहोचणार आहोत हा विचार करून आपण निघायचं असतं. त्या पद्धतीनंच आपण प्रवास करायचा असतो. त्या पद्धतीनेच आपण जो बी निर्णय सेवा आहे ती करायची असते. अन्यथा आपल्याच मनाने आपण धर्माच्या चौकटीत समजून उमजून न घेता जर आपण केलं, त्यानंतर जर काही झालं तर मात्र आपण विपरीत होतो, धर्मावरती दोष घेतो, धर्मावरून जाण्याची शक्यता असते. तो अविधी आपल्याकडून घडत असतो. त्या धर्माचा अर्थार्थी संबंध नसतो, कारण आपला अप्रयत्न असतो. म्हणून आजपर्यंत अनंत जन्मात अनंत सृष्टीत आपण उद्धरू शकलो नाही याचं कारण फक्त आणि फक्त जीवाचा अप्रयत्न आहे. परमेश्वराने तर संधी दिली होती, बोधातून जाणीव झाली होती, अनुसरलो पण होतो, परंतु अप्रयत्नाने प्रमादी झालो आणि पुन्हा पुन्हा या जन्मवृत्तीच्या फेऱ्यात अडकलो. म्हणून परमेश्वर म्हणतात प्रमाद चुकावला तर चुकतो, चुका चुकावल्या तर चुकतात. त्यातून आपण समज उमजून जाणून घेऊन प्रयत्न करून परमेश्वराच्या तत्त्वज्ञानानुसार परमेश्वराने म्हणितलं जर आपण केलं तर नक्कीच आपल्याला परमेश्वर प्राप्त होईल. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.